जे स्टार्टअप करू इच्छितात किंवा ज्यांनी ऑलरेडी उडी मारली आहे, तुमच्यासाठी मोलाचा सल्ला सरांनी दिलेला आहे, योग्य पालन करा. मी तर म्हणेन तुम्ही पहिलं काम चालू करण्या अगोदर अकाउंटंट शोधा. मार्केटिंग, ऑपरेशन, अमुक तमुक ह्या गोष्टी चालत राहतील, पण पहिला अकाउंट्सवाला माणूस असू दे जो तुम्हाला स्पीड ब्रेकर, रेड सिग्नल, आपलं फायनान्सचं काय चाललंय काय नाही ते प्रॉपर पद्धतीने समजवत जाईल. म्हणून तुम्ही अकाउंटंट पहिला ठेवा. हो, पण सर मला एक सांगा, आता जर आपल्या मराठी मुलांनी एकदम छोटा बिझनेस जर करायचा ठरवलं तर त्यावेळेला इतकं पॉसिबल नसतं अकाउंटंट ठेवणं. आता ना अशा वेळेला मॅडम काय इतकं केलं इझी पाहिजे? झालंय की इतके ऍप आहेत, हा, इतक्या गोष्टी तुम्ही गुगलवर गेलात की तुम्हाला मिळू शकतील. फक्त तुम्ही तिथे लिहिण्याची सवय लावा. हो, तिथे मी काय केलंय, माझं काय करायचंय, कुठे तुम्हाला तिथे जास्त उलट त्या एखाद्या पर्सनल एक माणूसाचं घेण्यापेक्षा तुम्हाला इथे खूप त्यातली तज्ज्ञ लोक तुम्हाला सल्ला देतील त्या गुगलवर किंवा त्या कुठल्या तरी ऍप ते युटिलाइज केलेत तुम्ही तर तुम्हाला काही गरज पडणार नाही. त्यामुळे आजही मॅडम काहीतरी तुम्ही एखादा प्रॉब्लेम तुम्ही लिहून दाखवा, तुमच्या जे डोक्यात विचार चाललेले असतात ना त्यातलं ChatGPT सांगते की तुम्ही हे करायला असं 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 करा म्हणून. जेव्हा तुमच्या डोक्यातलं ते जेव्हा पाहाल तर तुम्हाला वाटतं की अरे हो ठीक आहे, ते काही वेळा चुकीचंही सांगतं, पण आपला जो बेस आहे तो बेस कुठेतरी दिसतो आणि मग पुढे आपल्याला काय करायचं आपण ठरवू शकतो ना मॅडम. सरांनी ChatGPTचा उच्चार केला बघा तुम्ही, म्हणजे ज्यांनी म्हणून त्यांनी सुरुवातच अशी केली ना की आमच्या वेळेला खरंच काही नव्हतं. आणि कारण ह्या वयात येऊन सुद्धा ते अनेक, ही इज अ टेक्नोसेव्ही पर्सन, जे बिलकुल म्हणजे यांच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी अजिबात नव्हती, पण आज अनेक टेक्नॉलॉजीजचा नीट वापर करणं, अनेक ॲप्सचा वापर करणं, अनेक गोष्टी शिकतायत.